जनतेच्या समस्येच्या बातम्या। पहिल्या श्रावणी सोमवारी कोकणात आध्यात्मिक धार्मिक उत्साह। खेडमध्ये 5 फूट उंच शिवलिंगाची शोभायात्रा। 12 ज्योतिर्लिंग प्रदर्शनाचे उद्घाटन। ब्रह्मकुमारी विद्यालयात कार्यक्रम। शिवसेना व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। श्रावण मासाचा पावन प्रारंभात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात आज अध्यात्म, भक्ती आणि शांतीचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळाला। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरात आज शिवबाबांच्या स्मरणार्थ भव्य शोभायात्रा आणि शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले। सकाळी महाड नाका येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रापासून या यात्रेला शुभारंभ झाला। शिवबाबांचे ध्वज आणि मधुर संगीताच्या गजरात शांतीपूर्ण वातावरणात ही शोभायात्रा मार्गस्थ झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेला थांबा देऊन भक्तांना दर्शनाची संधी मिळाली। वाणीपेठ, सोनाराळी, तीनबत्ती नाका, तळ्याचा वाकण अशा मार्गावरून ही यात्रा पुन्हा छत्रपती चौकात परत आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी 12 ज्योतिर्लिंगाचे भव्य प्रदर्शन उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर 5 फूट उंचीच्या शिवलिंगाचे विधिवत पूजन करून नगर परिक्रमा काढण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष व विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रभारी बिपिन पाटणे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, नरेश इदाते, अनुज जोशी, उद्योजक अमोल बुटाला यांचा समावेश होता। सर्वांचा ईश्वरीय सौगात देऊन ब्रह्मकुमारी गीता भवन यांनी सन्मान